नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला उपवासासाठी सात्विक बटाट्याची भाजी कशी करतात त्याची रेसिपी दाखवणार आहे। बटाट्याची भाजी बनवण्यासाठी 1 किलो बटाटी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यासाठी कुकरच्या तळाशी पाणी घालून चाळणीमध्ये बटाटे ठेवून कुकरला 3 शिट्ट्या करून शिजवून घेत आहे। कुकर थंड झाल्यावर शिजलेले बटाटे कुकरमधून बाहेर काढत आहे। आता ह्या सर्व बटाट्यांची मी सालं काढून घेत आहे। अशा प्रकारे सर्व बटाट्यांची सालं काढून घेत आहे। सर्व बटाटे सोलून घेतलेले आहेत। बटाट्याच्या भाजीसाठी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडा कढीपत्ता घेतलेला आहे। सर्व बटाटे हाताच्या सहाय्याने कुस्करून घेत आहे। सर्व बटाटे कुस्करून घेतलेले आहे। कुस्करलेल्या बटाटीवर अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेत आहे। चवीपुरतं मीठ घालत आहे। भाजीच्या फोडणीसाठी गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे। तर ह्या गरम झालेल्या कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल फोडणीसाठी घेत आहे। फोडणीचं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 1 टीस्पून राई घालत आहे। राई छानपैकी तडतडल्यावर त्यामध्ये चिरलेली हिरवी मिरची घालत आहे। तेलामध्ये हिरव्या मिरच्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालत आहे। आता यामध्ये 1/4 टीस्पून हिंग आणि 1 टीस्पून हळद घालून परतून घेत आहे। हिंग आणि हळद परतून झाल्यानंतर त्यामध्ये कुस्करलेली बटाटी घालत आहे आणि तीही परतून घेत आहे। सर्व कुस्करलेली बटाटी घालून भाजी छानपैकी परतून घेत आहे। बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। तर यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालून
पुन्हा ती परतून घेत आहे. उपवासासाठी छान अशी सात्विक बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आपणही ती करून पहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स करावेत, शेअर करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.